बसले होते. साहेबांनी आवाज दिला. एक बाई आली तिकडून, तिने आवाज दिला त्या माझ्या पलंगावर, साहेबाला, अशोक सोनारी आंघोळीला. मला आवडीचा पुतण्या आहे हा. मग मी विचारलं साहेबाला, साहेब कोण आहे? म्हणजे माझी बायको आहे. बायको तुमचे कोण आहे? म्हणजे माझे मालक आहे. मी तिला म्हटलं, साहेबाला म्हटलं, साहेब तुमचं वजन 35 क्विंटल आणि बायको तुला अरे तुरे बोलते ना, का माणूस आहे तर बोलतात. उषा ए गाद्या बोलतात की नाही. मग एका माणसाला नाव घेऊ नये म्हणून त्याने उपनाव ठेवलं बायकोचं. उपनाव ठेवायचं की पूर्वी पिशे ए बाले असते माझी उपनाव ठेवलं. त्याने ठेवलं उपनाव बायकोचं 36 रंगे. चहा कर ए 36 रंगे, चहा कर बर ए 36 रंगे, जेवायला बरोबर. तिला असं वाटलं सोयरा आला, धायरा आला, 36 रंगे म्हणते, काय टाकाकडे ना. एक दिवस नवरा गेला नांगरायला शेतात आणि बाई गेली शेतामध्ये पाणी घेऊन, भाकरी घेऊन टोपल्यामध्ये. त्या मडक्यामध्ये पाण्याच्या मासे घेतले जिवंत. नवरा चालला इकडून नांगरत आणि बाईनं मागून त्या चिरामध्ये एक एक मासा टाकला. तिकडून नवरा आला परतून तास घेऊन. आणि तासात मासे पाहिले आणि आवाज दिला बायकोला, इकडे तू भाकर आणली, भाकर खात नाही, आता हे मासे घरी घेऊन जाय आणि मग भाजी कर, मी आलो म्हणजे जेवण करीन. बायको ते नवऱ्यानं मासे दिले, बायको मासे घेऊन गेली आणि नवरा आला 12 वाजता जेवायला. बाईला म्हटलं झालं काय? म्हणे हो. आंघोळ केली, जेवायला बसला. बाईनं गेलं पिठलं भाकर. तो म्हटलं तुला मासे दिले शेतामधले, ते अन्न नाही का, तो भाजी नाही केली काय? ती म्हटली कधी दिले? सकाळी. शेतामधले? म्हणे हो. मासे? म्हणे हो. सकाळी? म्हणे हो. दिले होते सकाळी मासे शेतामधले उन्हाळ्यामध्ये? म्हणे हा. काय बोलता तुम्ही? त्याला राग आला पण तिच्या गालावर मारलं. तिने आवाज केला, लोक आले धावत. काय झालं? म्हणे काही नाही, हे काहीच्या काही बोलतात. म्हणे काय? हे म्हणतात म्हणे का वावरात मासे सापडले. पागलपणा काही बोलतात. कसं काय? अमावस्येच्या दिवशी रात्री हे लवीला उठले, मग त्यांना काहीतरी झपाटलं, त्या दिवसपासून यांचं डोकं फिरलंय. असं काही बोलतात. लोक आले, मारल्यामुळे आवाज केला म्हणून. लोकाला म्हटली ती मला हे मारल, तुम्ही यांना बांधून ठेवा खांबाला. लोकांनी बांधून ठेवलं खांबाला. लोक निघून गेले. बाईनं काढला मासा आणि हलवला, अकू डू डू डू. मासा पाहिल्या बरोबर यानं केला आवाज, बघा बघा अहो या पटकन हिने मासा काढला. म्हणेपर्यंत मासा ठेवला लपून. लोक आले, काय झालं? तर हिनं मासा काढला. लोक म्हणजे का बाई काय झालं? असंच बोलता, काही बोलतो. लोक जागावर नाही. अमावस्या रात्री लगेच उठले, काय झालं काही कळत नाही. डोकं फेल झालं. म्हणजे म्हणून आता काय करा? तुम्ही असं करा, यांना बांधताय ना? म्हणे हो. यांना चाबी गरम करून चटके द्या. आणि कशाला? मस्त घ्याला. आता गावकऱ्याला बायको बोलते, गावकऱ्यांनी पकडलं, चटके दिले. बायको लोक निघून गेले. बायकोनं पुन्हा काढला मासा. त्यानं केला आवाज, तू म्हटला इकडे. म्हणे काय? तू माझी बायको? म्हणे हो. लग्न झालं? म्हणे हो. माझ्यावर प्रेम आहे? म्हणे हो. मग इतकं मला बांधलं, चटके दिले, तुला कसं बरं वाटलं? ती म्हटली तुम्हाला चटके द्यायची ना तिकडे, मग मला इकडे धक्का धक्का करणे लागा तुझं. हो. मग तुला धक्का धक्का करणे लागा. मग इतके चटके मारलं तू कसं काय सहन केलं? ती म्हटली सहन नाही केलं. आणि मग तुम्हाला म्हणता ना 36 रंगे 36 रंगे, त्यातला एक रंग दाखवला अजून 35 शिल्लक आहे म्हणे. असं अनंत रंगाने हा संसार भरला आहे. तुकोबाराचं प्रमाण सांगतो. आता पुढे जाऊ. तुकोबारा म्हणतात, अनेक बुद्धीचे तरंग
क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संग तव तो होय बाधक या रंग बदलता जाए यहाँ रंग बदलता जाए. रंग बदलतो. रंग बदलणाऱ्या संसारामध्ये संसारिकाला सुख मिळणार नाही. पण तुकोबारांना आम्हाला सुख मिळण्याकरता आम्ही या कीर्तने शुद्ध अनंत अनंत छंद भरले आहेत, अनंत अनंत रंग भरले आहेत. या साऱ्या रंगाला बाजूला सारण्याकरता आमचं सामर्थ्य नाही. पण ज्याचं आम्ही कीर्तन करतो, ज्याचं चिंतन करतो, ज्याचं भजन करतो, ज्याची भक्ती करतो, त्या भक्तीने आम्हाला शुद्ध केलं. चांगलं आहे का? ज्ञानेश्वर महाराजसोबत 4-4 लाख लोक, ज्या बाईने पलंगाच्या खाली कधी पाय टाकला नाही, ती बाई पायामध्ये चप्पल न घालता पंढरपूरची आळंदी पंढरी पायवारी करते. म्हणजे जादू आहे ती. दिवसभर कष्ट केलेला समाज, बारके बारके लेकर, तरुण तरुण पोरं तटस्थ बसतात 2-2 तास. ही जादू कीर्तनाची आहे, ही जादू भगवंताच्या भक्तीची आहे. चांगला आहे का? तुम्हाला इथं रुपये भेटत नाही, पैसे मिळणार नाही. तुम्ही आले, तुमचं पेट्रोल खर्च तसेच जाल, तुमच्या पेट्रोलने जाल, काहीच नाही भेटलं. पण जे 2 तास तुम्हाला मिळालं समाधान, त्याची किंमत नाही होणार कोटी रुपयाने. चांगला आहे का? उद्या सप्ताह संपला म्हणजे 7 दिवस जे तुम्ही सुख भोगलं, उद्या संध्याकाळी लाख रुपये मोजा. तुम्हाला आताचे जे 2 तास सुख मिळून झालं ते मिळणार नाही. नोटा बीबी मोजतो या, माझ्या पैसे जे सुख तुम्हाला आता मिळणार 2 तास, ते तुम्हाला पैसे मोजून मिळणार नाही का? जादू आहे कीर्तनाची. लुब्धली नाभी लागली समाधी, मूढ जन नरनारी लोकारे. क्या बात! म्हाताऱ्या पाया, म्हातारे माणसं, तरुण पोरं, वया जायचा काळ, त्या दिवसात येऊन बसतात. लुब्धली नारी लागली समाधी. नादाने लुब्ध झालो आपण, लुब्ध झाले पोरं, महिला म्हाताऱ्या शेती काम करणं लुब्ध झाल्या, बसतात 2 तास. जादू माईकची नाही, या मंडपाची जादू नाही, ही जादू आमची नाही. ही जादू ज्याचं कीर्तन करतो त्याची आहे. मला सांगा, अहो त्याचं कीर्तन करतो त्यात जर एवढी जादू आहे, त्याच्या भेटीमध्ये काय असं? क्या बात! ज्याचं फक्त ऐकतो आणि संसार बदलान देतो, ज्याचं ऐकण्याकरता आम्ही 15 वर्ष तारुण्यातले घराच्या बाहेर काढले वेड्यासारखे. फक्त चिंतन ऐकायचं, अभ्यास करायचा. 15 वर्ष बलिदान, फक्त ऐकायचं, नुसतं वेडेपण. ज्याचं ऐकण्यात एवढी जादू आहे, दर्शनामध्ये देवी
दे भीख प्रभु दर्शन की पुरवा दे आशा मन की. याचं चिंतन आपण ऐकतो, त्याचं भजन करतो. त्या भजनात जातो. 1 रुपया लवकर देत नाही मुलाला चॉकलेट करता बाप, तो इथं लाख रुपये घेऊन टाका, 11,000 घेऊन टाका. 11,000 200 रुपया करता, 100 रुपया करता बायकोसोबत तडणारा म्हणजे एवढा कसा भाजीपाला आणला. सारे गाव आहे काय जेवायला आपल्या घरी, भाजीपाला 200 रुपयाचा. तुला डोकं फिरलं आहे का नाही, का डोकं फिरलं या. 100 रुपयासाठी भांडणारा नवरा घेऊन टाका पैसे. आपली पंगत शेवटची. तुमच्या गावात 22 पर्यंत पंक्ती बुक आहे शेवटच्या दिवसाच्या. पैसा सहज येत नाही. इतक्या कष्टाने पैसा मिळवतो, 1 मिनिटात देऊन टाकतो. म्हणजे काय, ही जादू आहे कीर्तनाची. आम्ही या कीर्तने कथा नामाचा गजर. टाळ दिंडी नामाचा गजर कथा शुद्ध झाला. चांगला आहे का. हॉटेल मधले पदार्थ दिसायला शुद्ध असतात, पण असायला मात्र अपवित्र असतात. का हॉटेलमध्ये दारू पिणारा येतो, मांस खाणारा येतो, त्याचा ग्लास कसे असते ते, पण स्वच्छ दिसते. काचाच्या हात असते की नाही, चांगला दिसते, पण पता नसते. कुणी पिते, कुणी येते. खोकलेवाला म्हातारा येतो, पडसारला येतो, सर्दीवाला येतो. एक जण चहा पिला, गोष्टी करायला लागला. चहा पिल्यामुळे आज जो होता बत्तासा तो झाला ढिला. समजलं का नाही तुम्हाला. त्याला कुठे टाकावा, त्याने तो चहाचा ग्लास पाहिला, इकडे पाहिला, त्या सोडून दिला अंदर. नंतर आला दुसरा कॉफी मागणारा. आता ग्लास दुधात कसे धुणारे, असे हातात हातात 4 असे उलटे मारले अंदर हवा असते, पाणी काही पोचत नाही मुक्कामापर्यंत. तो तसा राहिला मुक्कामी. आतला समजला का नाही. ए आवा दुसरी गिऱ्हाईक आला. तो म्हटला कॉफी दे बरं. म्हटलं त्यानं कॉफी केली. कॉफी पिवर धार मारली त्या कॅटलीची. त्या धार मारल्यामुळे तो आत जो बसला होता मुक्कामी तो झाला ढिला. वर आला. त्याने घेतली कॉफी. पहिला घोट घेतला. तो म्हटला कॉफी आंबट होऊन लागते रे. म्हटला मशीनर चिंचा खाल्ल्या. पारमार्थिक शुद्ध असतो, पारमार्थिक पवित्र असतो. आणि अंगावर पावडर मारणारे, अंगाला स्प्रे मारणारे भरबस साधू पवित्र असतो.
नाम पवित्र असते, भजन करणारा पवित्र असतो. दिवसभर काम, दिवसभर मजुरी करून, दिवसभर कष्ट करून चालला समाज कीर्तना करता. वाह, का आम्हाला या कीर्तनाने शुद्ध करून टाकलं. आम्हाला संसाराचा रंग लागत नाही, गंध लागत नाही. मग बदल काय झाला महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणावर? स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही आम्हाला सोडं झालं नाही काय झालं, त्यांचा आम्हाला लेप लागत नाही, आम्ही अतिशय पवित्र झालो, त्याच्यापासून दूर गेलो. या तिन्ही लोकांचा आम्हाला स्वर्गाचा मोह राहिला नाही, मृत्यू लोकाची भीती नाही आणि पाताळामधलं दुःख आम्हाला लागत नाही. का, कशामुळे? हा परिणाम, हा प्रताप आहे कीर्तनाचा. मग योग सुद्धा परमात्म्याच्या पायापाशी पोहोचण्याचं साधन आहे बरं काय. सोळवळ सुद्धा साधन आहे, पवित्रता साधनच आहे. लघवी केल्यानंतर हात धुवून, पाय धुवून, गुंडा केल्याशिवाय घरात यायचं नाही, त्याशिवाय आपण केलेली पूजा फळत नाही, असं 16 वयातली गोष्ट आहे. संडासला गेलं म्हणजे 5 लिटर पाणी न्यायचं असते, 5 लिटर, आणि 6 वेळा डावा हात घासायचा, 6 वेळा उजवा हात घासायचा, आणि 21 तुळा भरायच्या. तेव्हा आपण पवित्र झालो, शौच अशौच झाला. 6 वेळा हात, 5 लिटर पाणी, 5 लिटर पाणी. जर्मनचा तांब्या असतो, जर्मनचा 100 ग्रॅम असतो. पोट्टे आपटून करतात 50. माणूस गेला एका तांब्यात एकटा जाईल म्हणलं तुम्हाला. माणूस जर गेला तर एका तांब्यात एकटा जाईल, परंतु मला फरक हळूहळू लागला. एका तांब्यात 10 बाया जातील. मूर्ती महाराज वक्ते सांगत असतात, 10 बाया एका तांब्यात गेल्या, मग ग्रहण होतं. ग्रहण डायरेक्ट पाहायचं नाही, बोटाच्या फडीतून पाहायचं. ती म्हणे तू पाय, ती म्हणे तू पाय. पाहायला लागली ग्रहण. पहिल्यांदा पार्टी म्हटली ग्रहणाचा काही वास येतो म्हणे. आता पुढचं सांगत नाही, तुझं महाराज दृष्टांत आहे, मोठा महात्मा आहे, इतकं सोळं खराब आहे. पुढचे पाय घुटल्यानंतर मागच्या टाचा झाल्या त्या कोरड्या, त्यातून कलीने प्रवेश केला होता नर राजा शरीरामध्ये. अहो, डावा हाताने शौच आपण हे करतो म्हणून डावा हात नासला लावायचा नाही, आणि उजवा हात जेवण करतो म्हणून उजवा हात नासला लावायचा नाही. मग पाणी कसं प्यायचं? डावा हात का लावायचा नाही? अपवित्र आहे, सकाळी संडास धुतो म्हणून. उजवा हात का लावायचा नाही? गोष्ट आहे म्हणून. मग पाणी कसं प्यायचं? खाली मुंडकं करून.
खमिल्यात थोडं सोळवळ खतरा आहे. मग काय करायचं, डाव्या हाताने ग्लास उचलायचा आणि त्याच्या बुडाला उजव्या हातात टेकन द्यायचं. समजलं? तेव्हा डाव्या हाताचं अपवित्र तो उजव्या हाताचा स्पर्श झाल्यामुळे ग्लासला गेलं, तेव्हा पाणी प्यायचं. असं इतकं बारीक शास्त्र आहे. बांबू देवा पुढे जाळायला चालत नाही आणि संसारिकाला जाळू नये असा नियम आहे शास्त्रामध्ये, भागवतामध्ये. बांबू जर समजा जाळायला चालत नाही संसारिकाला, तर अगरबत्तीमध्ये काय असते? बांबू आले, संसारिकाला जाळायला चालत नाही बांबू, अगरबत्तीमध्ये बांबूच असतो. म्हणजेच अगरबत्ती जाळायला चालत नाही. खतरा का माहिती आपल्याला? झाडाचं पडलेलं फूल जमिनीवर, ते जमीनला वाहिल्या गेलं, आता देवाला वाहता येत नाही. एकाला वाहेल दुसरं म्हणते पुन्हा. पण आपल्याला तर फुलं जमीन शमळत नाही. जमिनीवर पडलेलं फूल जर वाहता येत नाही, तर दुसऱ्याच्या घरी सकाळी उठून भिंतीवर उडून दुरून एवढं सोड आहे. तुकोबारा म्हणतात त्यांनी आम्ही सर्वांना बाजूला सारलं, मग कीर्तनाच्या द्वारा आम्ही पवित्र झालो. नाही काय? कशा करता? परमात्मा पवित्र आहे आणि पवित्र परमात्मा अपवित्र व्यक्तीला घेणार. मग तुम्ही काय केलं? आम्ही योग नाही केला, आम्ही सोळवळ नाही पाळलं विशेष, आम्ही अफाट मूर्त नाही पाहिले. नाही 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 नाही. का? पारमार्थिक माणसाने जास्त यात गुतायचं नाही. विठ्ठल पारमार्थिकाच्या वारीमध्ये, पारमार्थिकाच्या कीर्तन ऐकण्यामध्ये, पारमार्थिकाच्या गंध लावण्यात, तुळशीला पाणी टाकण्यामध्ये सारे मूर्त, साऱ्या पूजा, सारा धर्म असा चिंतन आहे. म्हणून वारकरी जास्त गुतत नाही, गुंतायचं नाही. हा नाही का? तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. पारमार्थिक माणसाला दाही काळ शुभ पण दाही दिशा शुभ. त्याला अमावस्या पौर्णिमेचा विशेष परिणाम होत नाही का? त्याला कीर्तनाने पवित्र केलं. विठोबार अशोक जीवना शिरोडे, श्री सुभाष जीवना शिरोडे, श्री बापू भाऊ काशीनाथ मार्तंड, विश्वास रुपलाजी चव्हाण, श्री बाळासाहेब रखमाजी कुमावत, श्री विजय बापू जाधव, श्री भरत माथारी, माजी सरपंच रावळ, श्री संजय देवराव अग्रवाल, श्री राजेंद्र बाबूलाल जोडे, श्री वाल्मिक कांतू रक्षे, श्री टिंबा लक्ष्मण कुमावत, श्री महेंद्र कुमार विवल अग्रवाल, श्री दीपक कावल भापरे, श्री रमेश विठ्ठल कुमावत, श्री अनिल कपूर पारे, श्री मोहन तुकाराम जाधव, श्री रवींद्र कृष्ण जाधव, श्री केशव साहेब जागोर आणि श्री शरद मुरगावशेठ बिराज
ज्ञानेश्वर आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम ध्वनी सांडिले म्हणून आपल्या संप्रदायामध्ये समाजाचा जातीचा तिटकारा केला नाही. आपल्या समाजामध्ये जो हात ज्ञानेश्वर महाराजांचा चोखोबारायाकडे गेला तोच हात ज्ञानोबारायाचा विसोबा केसराकडे गेला. जो हात ब्राह्मणावर गेला तो चोखोबारायाकडे गेला. आपल्या संप्रदायामध्ये जाती बंधन का मानत नाही तर भगवत भक्ती करणारा व्यक्ती हा सर्व गोष्टीपासून दूर आहे असं चिंतन आहे. त्याची शुद्धी केवढी आहे. नाहीतर शबरीला परमात्मा पवित्र करू शकला नसता ना. शबरी भिल्लाची मुलगी खालता समाज असं लोक म्हणतात. लक्ष्मण म्हटला तिच्याकडे जायचं नाही. कशामुळे तर तिच्या डोक्याला शंपू नाही, तिला फेऱ्यान डवली नाही, नाही का, फेशियल नाही, तेल नाही. किती पैसे खर्च करतात बाया याच्यावर. आज मी एका ठिकाणी होतो, एका नाव्याच्या घरी. त्या बाईनं केस तिचे केले आणि घाबरो भिगलो काय केलं काय माहिती. 3000 रुपये घेतले. थुकायला थुका, आंबट चुका. रामासमोर सांगतो आजची गोष्ट सकाळची. असा बोलतो तो गोड कोण कसं करणारा ते फार लूक असा लूक असा लूक गोड दिसतो मॅडम तुम्हाला. मॅडम हो नवऱ्याचे पैसे फुकटचे मला इकडून घातलं इकडून धपकून फुकट. त्या का बापाचा कष्ट आहे. नवरा 2 नंबर कमवतो, गरिबाचं पाहत नाही, फाटकं शर्ट आहे का पाहत नाही, मजूर आहे का हे पाहत नाही, वाढतो बाई करतो. 3000 रुपये घेतले. मला वाटत होतं कीर्तन केल्यापेक्षा हे करत होते. अर्धा तासामध्ये आज सकाळची गोष्ट. किती पैसे. बाहेरच्या पेक्षा अंतरंग केवढा पवित्र आहे हे देव पाहत असतो. लक्ष्मण म्हटला शबरी अरे क्या जाती पाती कहा जा रहा तू राम पता नाही तुझे. राम म्हटले बेटा तुझे पता नाही. देव जात पाहत नसतो. इकडे परमार्थ जात नसते ना. कबीर मोमीन लतीफा मुसलमान शनाना विद्वान विष्णुदास. कबीर मोमीन लतीफा मुसलमान विष्णुदास लतीफा. कबीर विष्णुदास मोमीन विष्णुदास शनाना विद्वान विष्णुदास. चोख्या मेळ्या संगे डोरे ओढी. चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. कबीराचे मागे लागे शेले मुल उठविले कुंभाराचे. काय सांगतात गोड सांगतात. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मण नहीं म्हटला. राम म्हटले बेटा अरे जो तेरे पास में नहीं है वो उसके पास में चल तो सही. शबरी वृत्त झाली होती. गुरु बोलले होते का राम के लिए तू मेरे साथ में मत आ क्योंकि स्त्री जाती है और बुढ़ापा आ रहा है तू सह नहीं सकेगी. हम हिमालय में जा रहे हैं देह त्यागने के लिए. बोले मुझे भी ले जाओ आप गुरु है मेरे. तो महाराज म्हटले नहीं. अरे क्या चिंता कर रहे बेटा यहाँ राम आ जाएगा. मैं कह रहा हूं यहाँ राम आएगा दर्शन देने के लिए. तुझे जाना ही पड़ेगा. कहा गुरु
निष्ठा केवढी असं नाही म्हटली कधी येतील. माझे गुरु म्हणतात राम येईल. माझे गुरु खरं बोलत असतात. त्याला निष्ठा म्हणतात. जास्त बुद्धीचे फाटे पाडायचे नाही. परमार्थ म्हटले ना महाराज, चांगलं होईल तुझं, चांगलं होईल म्हणजे होत असते. देवाचे पाय धरून राहा, चांगलं वागा, असंच वागा. त्रास होतो, त्रास होऊ द्या, असंच वागा, फार चांगलं होईल. असंच वागा, फार चांगलं होईल. जर बोलला एखादा साधू होत असते. माझा अनुभव सांगतो, कीर्तन नाही सांगतो, कथा नाही सांगतो, मला माहिती अनुभव. अरे काय टेन्शन घेत, शब्द आहेत ते, तपश्चर्या आहे त्याची, साधूची. वारी भजन तपश्चर्या नाही आहे. गुरु म्हटले बेटा यहाँ राम आए जाएंगे. शबरी म्हटली हाँ तेरे दर पे आएंगे, तेरे दर पे आएंगे राम. भयान लागलं. भजन करत होती, म्हातारी झाली, वाकली, आणि मग सारखी रामाची वाट पाहिजे. रोजच सकाळी पळत उन्हाळ्याची राम येईल म्हणून. नाही आले का फेकून द्यायची. मग म्हणजे उद्या येईल, आज काम असं. राम मोठा आहे ना, त्याला निष्ठा म्हणतात. राम जगाचा नियंता आहे ना, फार काम आहे बाबा. तो काम झाल्यावर माझ्याकडे येईल. रोजच विनंती करायची. पतित पावना श्री रघुनाथा, एक वेळ ये रे जाता जाता. एकदा ये रे बाबा. परमात्मा राम आले पर्णकुटीपाशी. शिवृत वेळी झाली होती. राम लक्ष्मण आले. बसायला जागा नाही. पिंपळाच्या कट्ट्याला मातीचं हे होतं, ओटा केला होता, त्यात सारवण होतं. सारवलं काय गाईच्या शेणाने. रामाने कुठे बसवाकडे तिथं बसवलं त्या ओट्यावर. आसन नाही, पाठ नाही, काय असं. बास वेळी झाली. आणि सांगू तुम्हाला, हा मार्ग वेडा होण्याचा आहे. वेळ झाला पाहिजे देवाकरता, तरच मुक्काम गाठता येत असते. भयंकर फॅशन भयंकर जमत नसते. हातात पाय घेतले आणि मस्तक ठेव. चांगला आहे का. रामाचे पाय तिघाने धुतले. जनकाने धुतले पात्र सोन्याचं धुणार राजा. केवटाने धुतले पात्र लाकडं धुणारा केवट. शबरीने पाय धुतले. ना पात्र ना पाणी. पात्र हाताचं आणि पाणी डोळ्यातून निघणाऱ्या आसुवाचं. आणि वाहायला लागलं, लक्षण पाहायला लागलं. हा बायकांनी उशिरा करायला लागला त्याला. किती समाज आहे. वा मंडपाच्या शेवटपर्यंत. वा तुमच्या गावात असाच पाऊस येऊन असाच पूर येऊ बाबा. लक्ष्मण पाहायला लागला. म्हटलं वा मी काय बोललो होतो हिच्याविषयी. अरे ती काय विल्लाची मुलगी त्यापाशी काय आहे नाही काय. मग शबरीच्या डोकं काढेना म्हणून रामाने हात थोडा डोक्यावर डोकं वर उचललं. अरे बेटा, अरे कब तक रोएगी, बात करेगी की नाही. आणि मग वर डोकं काढलं. मग बसली पुढे हात. ती म्हटली माझी जात ती हलकी आहे. ही नदी न जात मोरी पंढरी के राया. ऐसा नामा दर्जी तूने काय को बनाया. नांदुराचा अभंग आहे हिंदी, पण तिथं गायले ना कुठं आवडा लागणार नाही. जिधर जिधर नामा फिरे देवलई फिरे. माझी जाती बरी नाही. मग राम म्हटले बेटा कह रघुपती सुनू भामिनी बाता. जानहु एक
एक भगती करनाता. हे माझी भगिनी ऐक. कह रघुपती सुनु भामिनी. हे माझी बहीण ऐक. मी फक्त भक्ती ओळखतो, मला जात माहित नाही. कह रघुपती सुनु भामिनी पाता. मानहु एक भक्ती करनाता. मला भक्ती माहित आहे, मला जात माहित नाही. सांगू तुम्हाला, जात आणि पात जर पाहिली असती भगवंताने तर त्याला देव कोणी म्हटलं नसतं. मग मोठा इतिहास आहे. रामाला ती काही एवढं सांगत नाही का. श्रीमंताच्या घरी धन असते पण गरीबाच्या घरी मन असते. धनापेक्षा मन मोठं सुंदर असते. नाही का. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. पुनरपी संसारा येणे नाही. मन मोगऱ्याचं फुल आहे. ते जर परमात्म्याच्या पार अर्पण केलं पुन्हा जन्माला येत नसते. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. पुनरपी संसारा येणे नाही. मन दिलं आणि मन मोठं असते. धनवाल्याच्या घरी धन असते पण धनामध्ये संशय असतो. तुम्ही गरीबाच्या घरी चहा प्यायला जा, पोरगी धावते, बाप धावतो, माय धावते, लेकरं धावतात, महाराजाले महाराजाले महाराजाले. गरीबाची बाई असा चहा करते, फुलक बशीन फुलक प्या अंगठा जाळत जाळत बशीन चहा आणते बाई. तिला वाटते भरपूर पेलं पाहिजे महाराजाने. अशी साखर टाकते, गोड गोड करते चहा. बशीतला चहा प्यायला लागलो, कप जर ठेवला जमिनीवर तर कप चिटक खाऊन जमिनीला. इतकी साखर टाकते आणि फुल कप बशी भरते. तुम्ही श्रीमंताच्या घरी जा, अर्धाच असतो कप. चहा आहे आहे कुठं आहे, अंदर टाका 2 कप. अर्थाच करतो बाई चहा भरता कमी केला. फॅशन ही फॅशन, बदमाशीची फॅशन. बाई चहा फार फिका केला. म्हणते कसं काय, पिंटीच्या बाबाला डायबिटीस आहे, मग आम्हाला काय झालं डायबिटीस. त्याला नाही काय झालं नाही, पण 2 नंबर होतो का. अर्धा तास बसा, घर मालक चहा पाक करणार नाही. जेव्हा तुम्ही निघून बाहेर याल, पायात दूध घालाल, तेव्हा घरचा मालक म्हणतो महाराज तुम्ही लय घाई करता बा, चाय करू देत ना. अरे तुझ्या घरी अर्धा बसलो होतो, तुला काय पटा घालता का नादा केला. सारा 2 नंबर झुटाही दे ना, झुटाही दे सारा पट. पूर्वी तो मग होता स्टीलचा, एवढा झपाट्या होता. तो पहिल्यांदाच मायापाशी आला. लेका पोरानं आणला फुल भरून. त्याला म्हटलं ए एवढा काय नका, फुल भरला कमी कर. तो म्हटला प्या प्या. एवढा रे प्या प्या. तो काही नाही ना, पण मी घेतला, लावला तोंडाला. 2 फुरके मारले जबर, त्याचं बुड पडलं बुड. तो आतून वेल्डिंग होता माहितच नाही. इतका स्वतः वरची हात एवढा इतका म्हणजे आतून वेल्डिंग होता. त्या मगाला विचारलं का रे मगा त्या संपला काय. मग म्हटलं मग ठेवा खाली आता बंद. गरीबाच्या घरी मन असते, श्रीमंताकडे धन असते. देव मनावर खुश असतो. म्हणून पहा थोर भक्तीचा भुकेला.
मागे भाजी पान द्रौपदीची तुकाराम काय तया घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीची अरे का भाकर नव्हती का खायला राजा होता द्वारकेचा जेवायला दे बाई द्रौपदी जेवायला दे पानाच्या मार्फत भक्तीचं सेवन केलं परमात्म्याने मन घेतलं तिचं एकदा मन घेतलं काय काय दिलं आहा 60,000 माणसाचं दुरावसं सर्वांची व्यवस्था केली द्रौपदी म्हटलं वारे काय रे तुका म्हणे त्याची कोण झाली कळा वागवी पांगुळा पायाविन पांगुळ माणसाला 100 वर्ष जगवतो आणि धडक्या माणसाला अटॅक आणून 25व्या वर्षी घेऊन जातो हे असं कसं असते हे अशी त्याची व्यवस्था आहे म्हणून आम्हाला या जगाचा वारा लागत नाही आम्ही आमच्या मस्तीमध्ये आहोत आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले पिऊन विषमन होऊन खाणेले 25 मिनिट झाले आजच माझ्या आयुष्यामध्ये 11 वाजून 25 मिनिटं घेत तर कधीच मला विचारा आमच्या वडीलवाला विचारला अजय मला विचारला 11ला करेक्ट 11 म्हणजे 11 आता मात्र लय व्हायला लागले वाजले की 12 पण पोरं म्हणत होते का थोडं असू द्या थोडा उशीर झाला महाराज थोडं घ्या म्हणून तुम्ही जास्त घेतले माफ करा परंतु गावाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी एवढा मोठा मंडप गोसंडूर वाहतो आजूबाजूला मुलं बसले आजूबाजूला मंडळ बसली महिला पुरुष मुली मुलं सारा सोहळा सारा समाज परमात्मा कोट कल्याण करी आमचे गोकुळ महाराज सचिन महाराज आमचे वेदश्याम महाराज आमचे वासुदेव महाराज सर्व महाराज मंडळी टाळकरी गायक वर्ग जी वाणी समाजाची मंडळी आमचे वडीलचे देवा मुला आमचे आप्पा साधी मंडळी बहिणी मंडळ अजयची मंडळी आणि सर्व वर्गणी टाकले कोणतं येणारे माणसं धावणारे माणसं हे सारे माझ्यापाशी सर्वांचं नाव नाही तर आमच्यावर प्रेम करणारे वर्ष जे हृदयामध्ये माझ्या गाव आहेत महाराष्ट्रात त्यापैकी हे गाव आहेत आमच्या प्रेम आमचे विकाबा ही सारी हे करणारी आहेत वारकरी माणसं आपण चांगली माणसं चांगलं जगायचं एक दिवस देवाला म्हणायचं चांगलं वागलो असेल तर चांगलं मरण दे बस त्याला सांगायचं तू ताकद आहे का मला खाली द्यायची नाही का मी चांगलं वागलो एवढा परमत झाला का देव 1000 येईल मरताना मी सांगतो म्हणजे जास्त टटर करायची नाही अनुभव आहे परमात्मा 1000 येईल चिंतन भक्ती वारी गंध कृष्ण पाणी देवाला हात जोडणे पाया पडणे एवढं करत राहा उद्या सकाळी काढायचं कीर्तन आहे पुन्हा कीर्तन वेळ बोलते महाराज बोलते 9 ते 11 काढायचं कीर्तन माझंच आहे आणि थोडे 20 मिनिट जास्त झाले माफ करा आता चाल म्हणायची तुका म्हणे आम्हा एकांताचा वाद रमी रमरस शिव सदा आता हे सोहळे झाले तिरुवन आवाज काय बरे